श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायाचा अभ्यास करत असताना, एक चिंतन पाहत असताना, दत्त महाराजांचा अवताराचा हेतू आणि दत्तात्रेयांच्या अवताराचं वैशिष्ट्य पाहत असताना सगळ्या उपासना पंथांचा दत्त संप्रदायाशी घनिष्ठ असा संबंध आहे। दत्तात्रेय हे दैवत इतकं विलक्षण आहे की ज्या भक्ताचा जो भाव आहे त्या भावाप्रमाणे, त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे दत्त महाराजांनी त्याला तशी तशी दर्शने दिलेत। असे दाखले, असे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात। काही काही गोष्टींमध्ये असं सुंदर वर्णन आहे। गुरुचरित्र हा जो ग्रंथ, जो आत्मा आहे दत्तचरित्राचा, हजारो लाखो दत्तभक्त गुरुचरित्र वाचतात। त्या गुरुचरित्र वाचनामध्ये प्रकर्षाने आपल्याला असं लक्षात येतं की शबरसुताची गोष्ट आलेली आहे, किराताची गोष्ट आलेली आहे, म्लेच्छाची गोष्ट आली आहे, मातंगावर कृपा केलेली आहे। कुठल्याही जातीपातीचं, कुठल्याही धर्माचं सुद्धा बंधन दत्त संप्रदायात नाही, दत्तभक्ती करताना नाही। म्हणजे दत्तात्रेय हे दैवतच इतकं विलक्षण आहे की ते शाक्तांना सुद्धा उपयुक्त आहे। म्हणजे श्रीविद्येची उपासना जर करायची असेल तर शाक्तांसाठी उपयुक्त आहे, गाणपत्यांसाठी उपयुक्त आहे, गणेश भक्तांना उपयुक्त आहे, शैवांना उपयुक्त आहे, शिवांचे जे भक्त आहेत त्यांना उपयुक्त आहे, जे वैष्णव आहेत वैष्णवांना उपयुक्त आहे, जे सूर्याची उपासना करतायत त्यांना उपयुक्त आहे, तेजाची उपासकांना उपयुक्त आहे। म्हणजे तंत्र मार्ग असेल, मंत्र मार्ग असेल, ज्या ज्या पद्धतीनं जो जो साधक जशी जशी उपासना करेल त्याला त्याला दत्त संप्रदायाशिवाय, दत्त भक्ती केल्याशिवाय पुढचा मार्गच गवसत नाही। याच्या पुढे जाऊन जर आजच्या भागात बोलायचं असेल तर आपण असं म्हणू शकतो की मतमतांतर, वेगवेगळे भेदभाव संपवण्यासाठीच अत्रिपुत्र दत्तात्रेयांचा हा अवतार कृतयुगात झालेला आहे। काय व्हायला लागलं की शैव म्हणजे शिवांचे उपासक, वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक। बघा, तत्व एकच आहे। जसं एखादं नाणं असतं, नाण्याचा छापा आणि काटा दोन भाग असतात, तसं तत्व एकच आहे। जे इकडून पाहिलं की विष्णू दिसतं आणि इकडून पाहिलं की शिव दिसतं। म्हणजे हरिहर यांच्यात मुळात भेद नाही बरं का, हरिहरात मुळात भेद नाही। एका वेलांटीचा फेर, दोघे सारिखे सारिखे। किती तरी आमच्या संत परंपरेत संतांनी प्रमाण लिहून ठेवलेली आहे। एका जनार्दनी हरिहर, ते हरी आणि हर एका वेलांटीचा फेर, दोघे सारिखे सारिखे। किंवा हरिहरा भेद नका करू वाद, तुकाराम महाराज म्हणाले। ते एकच आहेत मुळातले, पण होत काय गेलं, जे शैव होते की नाही ते शैव आपल्या, आम्ही शिवभक्त आहोत, आपल्याच मताला घट्ट धरून राहिले। वैष्णव वैष्णवांच्याच मताला घट्ट धरून राहिले। कीर्तनकार मंडळी, प्रवचनकार मंडळी, आम्ही मुद्दाहून सांगतो काही काही गमतीचे किस्से, जुने कीर्तनकार सांगत आले, प्रवचनकार आपण वाचतो, ऐकतो, पाहतो की अहो एखादा शैव असेल तर तो शैव म्हणजे आडवे आणि वैष्णव म्हणजे उभे। उभे म्हणजे उभं गंध लावतात ते वैष्णव, आणि आडवं भस्म लावतात ते शैव। म्हणजे एखादा वैष्णव जर असेल तर तो कट्टरपणा केवढा की शैव म्हणजे आडवं ना, तर आडवं हे करायचं नाही। एखादा गमतीने सांगतात शेणाने सारवायचं असायचं, आता सारवताना शेण हातात घेतलं की असं आडवंच करावं लागतं।
पण जुन्या काळातले कीर्तनकार सांगायचे गमतीने की जे वैष्णव कट्टर होते ते शेण हातात घेऊन सारवताना उभं सारवायचे का? आडवं हे प्रतीक शैव म्हणजे शंकरांचं आहे म्हणून. म्हणजे हा किती उपासना करत असतानाचा एक निर्बुद्धपणा होता किंवा कट्टरपणाच्या नावाखाली हा किती उपासनेची संकल्पना स्पष्ट नसल्याचं हे उदाहरण होतं. इतकंच कशाला, एखादं वस्त्र किंवा एखादं घालत असलेलं शर्ट म्हणा, सदरा म्हणा, तो जर उसवला तर त्याला दोरा घालून द्या किंवा धागा घालून द्या असं म्हणायचं का? शिवून द्या म्हणायचं नाही. शिवून द्या या शब्दात शिव शब्द आला ना. म्हणजे इतका कट्टरपणा पाळणारी माणसं होऊन गेली. म्हणून शैव वैष्णव वास्तविक आपला जो उपासना मार्ग आहे तो ज्याला ज्या ठिकाणी रुची आहे तिथे त्यानं रमावं, पण शेवट त्यांना परमात्मा स्वरूपाशी यावं ही त्याच्या मागची मूळची संकल्पना राहिली बाजूलाच. तुम्हाला शिव आवडतात का? मग शिवांची उपासना करा. तुम्हाला विष्णू आवडतात का? विष्णूंना भजा. तुम्हाला गणपती आवडतात का? गणपतींना. तुम्हाला देवी आवडते का? देवीची उपासना करा. कुठल्याही पद्धतीनं देवता मान्य करा आणि त्याची आराधना करा आणि शेवट मूळ तत्वापाशी या. हा मूळचा उद्देश राहिला बाजूला. आणि मी शैव, मी वैष्णव, मी गाणपत्य, मी अमका, मी तमका इतके घट्ट की शैव वैष्णवांकडे बघत नाहीत, वैष्णव शैवांकडे पाहत नाहीत, असा कट्टरपणा आला. आणि परिणाम दत्तात्रय हा जो अवतार आहे ह्या अवतारानं लीलाच केली. ते म्हणाले ब्रह्मा पण इथे आहे, विष्णू पण इथे आहेत, महेश पण इथे आहेत. आता वाद कोणी घालायचा? म्हणजे सगळेच एका ठिकाणी तुम्हाला सापडतील, सगळे एकेच ठिकाणी ठेवतील. मुद्दाहून विषय निघाला म्हणून सांगतो. टेंबेस्वामी महाराजांनी, संत हे काम करत असतात निरंतर. टेंबेस्वामी महाराजांनी असे वाद जिथे जिथे पाहिले तिथे दत्तात्रय दैवत उपासनेसाठी पुढे ठेवलं. जिथे जिथे वादाचे प्रसंग पाहिले. कर्नाटकात फिरत असताना एक अतिशय माणूस असा होता, शैव होता, त्याचा मुलगा मरणप्राय यातना भोगत होता. महाराजांनी सांगितलं पौमानाचा अभिषेक विष्णूंना करा आणि त्याचं तीर्थ याला द्या, तरच हा जिवंत होईल किंवा याला पुढचा आरोग्यात सुधारणा होईल. मुलगा आजारी होता त्यामुळे त्यानं ते पौमानाचा अभिषेक केला, त्याचं तीर्थ ते पोराच्या अंगावर उडवलं, ते तीर्थ प्यायला दिलं. संत अशा पद्धतीने विचारातले जे मतभेद असतात ते दूर करतात. पुढे तो महाराजांचा शिष्य झाला, दत्तभक्ती त्यानं केली असं वर्णन चरित्रामध्ये वर्णन आहे. म्हणजे दत्तात्रय दैवत हे आपापसातले मतभेद दूर करून समन्वयाची भूमिका करतं. दत्तात्रय हे दैवत किती प्राचीन आहे तर शिवपुराण, विष्णू पुराण, शतरुद्र संहिता, विष्णू धर्मोत्तर पुराण, वायू पुराण, अग्निपुराण, ब्रह्मपुराण, ब्रह्मांड पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, याशिवाय रामायणात, महाभारतात दत्त महाराजांचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. अहो रामायणामध्ये अत्री अनसुयेंच्या आश्रमामध्ये सीता आणि राम दोघ जण गेलेत असं वर्णन आहे. इतकंच नव्हे तर अनसुया मातेने पतिव्रता धर्म कसा पाळावा याचं वर्णन, कौतुक सीतामाईंचं केलं असं वर्णन आहे. म्हणजे अशांच्या पोटी दत्तांचा जन्म आहे. म्हणजे किती प्राचीन जन्म आहे आपण पाहू शकतो. महाभारतात वनपर्वामध्ये, शांती पर्वामध्ये, अनुशासन पर्वामध्ये निरनिराळ्या ठिकाणी दत्तात्रयांचं वर्णन आलेलं आहे. स्वयंभुवो त्रिकौरव्यः परमर्षी प्रजात प्रतापवान तस्य वंशे महाराज दत्तात्रेय इति स्मृतः असा महाभारतात सुद्धा संदर्भ सापडतो. सज्जन हो, दत्त हे अनादी कालापासून चालत आलेलं दैवत आहे. ते दैवत तुमच्या आमच्यावर कृपा करो. शांडिल्योपनिषद, जाबालोपनिषद, दर्शनोपनिषद, दत्तात्रेयोपनिषद, भिक्षुकोपनिषद, वेगवेगळ्या उपनिषदांमधून सुद्धा दत्तात्रेयांचं वर्णन आलंय. परशुरामांचे गुरु दत्त महाराज आहेत असंही वर्णन आलेलं आहे. इतकंच नव्हे तर विष्णूंचे जे 24 अवतार त्यापैकी 6वा अवतार दत्त हा मानला गेलेला आहे. मध्ययुगामध्ये नाथ संप्रदायाने दत्त संप्रदायाची उपासना केली. महानुभव संप्रदायाने दत्त महाराजांची उपासना केली. 14व्या शतकात श्रीपाद श्रीवल्लभादी सगुण देहधारी असं दत्तांचे अंश सुरू झाले. पुढे 100-125 वर्षांनी नृसिंह सरस्वती झाले. म्हणजे ही युगानुयुग चालत आलेली ही कलियुगापर्यंतची दत्त संप्रदायाची परंपरा. त्या अशा दत्त गुरूंच्या चरणी आपण लीन होऊ आणि त्यांचा असाच चरित्राचा भाग क्रमानुक्रमाने आपण पाहू. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.